हॅलो, नमस्कार. आज आम्ही सकाळी लवकर गावाकडे गेले. रविवार असल्यामुळे सुट्टी शाळांना. मुलांना पण घेऊन गेले गावाकडं आणि नंतर घरी गेल्याच्या नंतर भाऊ म्हणलं, "चला शेतात भरपूर असे जांभळं पिकलेत." जांभळं म्हणलं की काय तोंडाला पाणी सुटेल. जांभळं तर सगळ्यांना आवडणारी अशी जांभळं. मग काय आम्ही शेतात गेलो. जांभळाच्या झाडाखाली बघू शकता काळं-काळं झाड झालेलं आहे जांभळाचं. एवढे जांभळं पिकलेत की भरपूर. आणि नंतर मग असे झाडावर माझा भाऊ एकदम वर गेलेला आहे. भावाचा बहिणीचा मुलगा आहे आणि दीर आहेत. हे भाऊ आहे वरती एकदम गेलेला आणि भरपूर असे जांभळं पण काळे काळे झालेले आणि भरपूर असं खालीच हाताला येतात एवढे जांभळं. आमचे सर जांभळं तोडत आहेत खालीच. एकदम असे फांद्या अशा खाली खाली आहेत. मी पण असे फांद्या तोडून तोडून घेतलेले आहेत. म्हणजे जे हाताला येते ते असं मोडून घेतलेले आहेत. जांभळाच्या फांद्या बघू शकताय किती काळे झालेले आहेत जांभळं भरपूर असे. नंतर आम्ही जांभळं घेऊन मग तिथं बसायची जागा नव्हती. काट्याची झाडं होते. मग साईडला येऊन आपण बसून खाऊया म्हणले इकडं. आणि मग आम्ही सगळे मिळून इकडं आले. दुसऱ्या शेतामध्ये आले आणि मी काय राहवतच नाही हो. जांभळं खायचं राहवतच नाही. कधी तोंडाला असं पाणी सुटते, कधी खाईन असं होते. मी रस्त्यानंच असं खात खात जात होते. बघू शकताय. आणि मग आता शेतामध्ये इकडं आल्याच्या नंतर एका दुरुडीत असं जांभळं सगळे तोडले, सगळे एकत्र केले आणि इथं बसून मीठ आणि जांभळं सगळ्यांनी खाल्ले, एन्जॉय केले भरपूर आम्ही जांभळं शेतातले. आणि ताजे जांभळं खाण्याची मजाच वेगळी हो. ताजे ताजे झाडाचे तोडून खाण्याची मजाच वेगळी. खरंच खूपच भारी. सगळ्यांनी मिळून असे आम्ही आता शेतात बसून खूप एन्जॉय केले. इकडे तिकडे ही माझी बहीण आहे 2 नंबरची. आणि आंबट गोड जांभळं आहेत. एकदम गोड पण नाहीत आणि खूपच भारी आंबट गोड जांभळंच खायला भारी वाटतात. खाल्ल्यासारखं वाटते. सगळ्याला आवडलेले जांभळं. आवडणारच सगळ्याला. खूपच भारी होते जांभळं. आणि हे माझ्या वडिलांनी पळसाच्या पाण्याचे असे दुरण बनवलेले आणि सगळ्यांना असे एक एक दिले खायला. मीठ टाकून खा म्हणले. आणि शेतात बसले नाही कारण धान्य छोटं छोटं होतं. सोयाबीनचं शेती आहे ही. एकदम बारीक. एक 8च दिवस झालं पेरून याला. तर एकदम बारीक असल्यामुळे आम्हाला शेतात बसता आलं नाही आणि चिखल पण होता. लिंबाच्या झाडाखाली असं धुऱ्यावरच बसले आम्ही. बघू शकता एकदम बारीक धान्य आहे हे. उगवले आताच. उगाच मुलं तुडवतात म्हणून आम्ही काही तिकडे गेले नाही शेतामध्ये, इथंच बसले. आता आम्हाला वेळ झालेला आहे. आता घराकडे जाणार आहे. आईनं काय काय स्वयंपाक बनवला ते बघणार. आणि ही सागाची शेती आहे. बघू शकता भरपूर साग आहेत हो माझ्या वडिलाच्या शेतामध्ये. सागच सागं असं आहेत भरपूर. हे तर छोटे छोटे आहे. दुसऱ्या शेतात तर खूप मोठे मोठे झाड आहेत सागाचे असे. मग आमचे वडील असं सागाच्या शेतातच असं बाजा वगैरे सोपा हे असं हे झाडं असे भरपूर आहेत आमच्या वडिलाच्या शेतामध्ये. आणि हे छोटे छोटे आहे. दुसरीकडे तर फार मोठे आहेत. उगा आम्ही असा इथं फिरत होते सागाच्या शेतामध्ये. पूर्ण हिरवगार पाऊस पडून गेलेला. छान वाटते शेतामध्ये आल्यावर. आणि हे गोलण्याचं झाड आहे. माझे आजोबा म्हणायचे की याने आपले गुडघे कंबर दुखत नाही. हे खाल्लं तर खूप चांगलं असते. तर मी पण एक 4-5 खाल्ले. जास्त खाल्लं जात नाही हो. हे चिकट चिकट असते, फारच चिकट असते. पण ते चांगलं असते म्हणतात हाडासाठी गुडघ्यासाठी. तर मी पण थोडी घेऊन आले आणि नंतर आम्ही घरी आले. आईनं काय भाजी बनवली बघूया. तर एवढं भारी भाजी बनवली माझ्या आईने की मस्त छान असं चुलीवरची खमंग असं मटण बनवलेलं. कसलं भारी असं झाले. तर्री आलेली आहे आणि छान असं चुलीवरचं खमंग मटणाचा रस्सा खूपच भारी. आणि नंतर माझ्या आईनं कणिक वगैरे मळून ठेवल्याच्या नंतर मग मी चपात्या लाटल्या. आता आईलाच कुठं काय काय करायला लावायचं म्हटलं. आम्ही 10-15 जण होतो. तर मग मी बघताय कणिक एवढं मोठं आहे. मग मी चपात्या लाटल्या एवढ्या. आणि आता भाजी भात झालेला आहे. जेवणं करून आता आम्ही निघणार आहे संध्याकाळी. संध्याकाळी म्हणजे 5 वाजता. तर पाऊस भरपूर येतोय. बारीक बारीक पाऊस चालूच आहे. आता आम्ही निघाले तर एक अर्ध्या तासातच भरपूर पाऊस आला. रस्त्यातच आम्ही कडेला थांबले होते. तर एवढा वारा आणि पाऊस भरपूर आलेला आहे. बघू शकताय कसला पाऊस आहे. खूपच मोठा आणि वारा पण आहे. गाडी पण चालवता येत नव्हती एवढा पाऊस आहे. मग काय आम्हाला 9 वाजले नांदेडला यायला रात्री. भरपूर पाऊस होता.